नमस्कार मित्रांनो, एके ऑल कंटेंटवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजचा व्हिडिओ फक्त सामान्य व्हिडिओ नाही, तर एका 11 महिन्याच्या छोट्या बाळाच्या आयुष्याची आणि त्याच्या आईवडिलांच्या संघर्षाची हाक आहे. माझा वॉईस मागे पुढे झाल्याबद्दल माफी असावी. मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सोशल मीडियावर ती बातमी ऐकली असेल, जी बातमीचा मी फोटो जो आहे तो थंबनेलला लावलेला आहे आणि तिथे QR कोड देखील पाहिला असेल. एक आई आपल्या 11 महिन्याच्या चिमुकल्याला कडेवर घेऊन लोकांकडे त्याच्या उपचारासाठी मदतीची याचना करत आहे. पण हा आजार नेमका कोणता आहे? तो का होतो? आणि त्या बाळाला वाचवण्यासाठी एवढ्या मोठ्या रकमेची गरज का आहे? हे आज आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. मित्रांनो, या बाळाला ज्याचं नाव आहे हृदय, त्याला SMA टाईप 1 म्हणजे स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी नावाचा दुर्मिळ जनुकीय आजार आहे. हा आजार नेमका काय असतो? तर सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या पाठीच्या कण्यामधून संपूर्ण शरीराच्या स्नायूंना संदेश देणाऱ्या ज्या नसा असतात, या नसा हळूहळू कमकुवत होतात. यामुळे बाळ स्वतःहून मान धरू शकत नाही किंवा पाय, हात हलवू शकत नाही, रोल करू शकत नाही आणि पुढं जाऊन श्वास घेणं, अन्न गिळणं हे देखील कठीण होऊन जातं. सुरुवातीच्या 6 महिन्यापर्यंत हे बाळ सामान्यच दिसतं, पण हळूहळू ह्याची लक्षणं जी आहेत ना ती दिसू लागतात. या आजारामध्ये ना जो टाईप 1 आहे ना, हा सर्वात गंभीर प्रकार आहे, जो की ह्या बाळाला झाला आहे, जो जन्मल्यापासून 6 महिन्याच्या आत लहान मुलांमध्ये दिसतो. टाईप 2 आणि टाईप 3 हे प्रकार थोड्या मोठ्या वयांच्या मुलांमध्ये दिसतात. SMA सारख्याच स्नायूंना कमकुवत करणारा एक मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा देखील एक आजार आहे, ज्यामध्ये शरीरातील स्नायू वेगाने क्षीण होत जातात, तर काही मुलांची हळूहळू होत जातात. मित्रांनो, हा मुद्दा माझ्या मनाच्या खूपच जवळ आहे, कारण मी स्वतः मस्क्युलर डिस्ट्रॉफी या आजाराशी सामना करत आहे. त्यामुळे स्नायू कमकुवत होणे आणि हळूहळू शरीर साथ न देणे हे किती कठीण असते याची मला जाणीव आहे. मित्रांनो, SMA टाईप 1 यावर झोल्गेन्मा हे एकमेव औषध उपलब्ध आहे. पण आव्हान असे आहे की या एका इंजेक्शनची किंमत करोडो रुपयांच्या घरात आहे आणि हे औषध भारतात उपलब्ध नसून अमेरिकेतून मागवावे लागते. एका सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही रक्कम उभारणे अशक्यप्राय आहे. पण जरा आपण सर्वांनी एकत्र येऊन थोडा थोडा हातभार लावला तर या चिमुकल्याला नवीन आयुष्य मिळू शकते. मित्र आणि मैत्रिणींनो, थेंबे थेंबे तळे साचे. आज या 11 महिन्याच्या बाळाला आपल्या पाठिंब्याची गरज आहे. तुम्ही केलेली 10, 50 किंवा 100 रुपयाची मदतसुद्धा या बाळाच्या उपचारासाठी खूप मोठी ठरू शकते. माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे, माझ्या व्हिडिओच्या थंबनेलवर दिसणारा QR कोड वापरून तुम्हाला जमेल तेवढी आर्थिक मदत नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या WhatsApp स्टेटसवर ठेवा, मित्रांना आणि वेगवेगळ्या ग्रुप्सवर शेअर करा, जेणेकरून ही हाक अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. चला तर मग या चिमुकल्याचे हसू टिकवण्यासाठी आणि त्याला एक निरोगी आयुष्य देण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.